मान्य अडवलीजी बरोबर नाही तुम्हाला देतो मी करते नव्हते। या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे। वित्त विभागाने ती भरती 31/10/22 नुसार शासन निर्णय बंदीचा शासन निर्णय रद्द केलेला आहे। संच मान्यता 22-23 नुसार जी पद संच मान्यतेत दिलेली आहेत आणि रिक्त आहे ती पद भरण्याच्या संदर्भात 21/2/2024 ला शासनाने एक पत्र निर्गमित केलं। त्याच्यानंतर 4/4/2025 ला रिक्त पदाच्या 80% पद भरण्याच्या संदर्भात पत्र निर्गमित केलेलं आहे। त्यानुसार ज्या भरत्या झालेल्या आहेत म्हणजे 21 फरवरी 2024 नुसार आणि 4/4/2025 नुसार भरत्या झाल्या, त्या भरत्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे। शालार्थ आयडीची ती प्रकरणं डेप्टी डायरेक्टरकडे पाठवण्यात आलेली आहे, परंतु 28/5/2025 ला शासन निर्णय निर्गमित असताना त्या शासन निर्णयाला डायरेक्टरने स्थगिती दिली आहे 28 मेला। आणि 28 मेची स्थगिती उठवण्याच्या संदर्भात म्हात्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्ताकडून प्रस्ताव हा मंत्रालयामध्ये आलेला आहे। 4 कोर्टाचे जजमेंट झालेले आहे। 28 मे 2025 डायरेक्टरचं पत्र रद्द करण्याच्या संदर्भातले जजमेंट झालेले आहे। आमची मागणी असे आहे की 21 फरवरी 2024 आणि 4/4/2025 नुसार 80% पदभरती ह्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत या नियुक्त्याला आपण शालार्थ आयडी तात्काळ देण्याच्या संदर्भात आदेश पारित करणार का? यापूर्वी सुद्धा सभागृहात चर्चा झाली। मंत्री महोदयाने स्पष्ट केलेलं होतं की या संदर्भात तपासून आम्ही शालार्थ आयडी देण्याची कारवाई करतो। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क आणि ग्रंथपाल ही पदं एकही अतिरिक्त नाही। 100% त्यांचं समायोजन झालेलं आहे। 100% मंत्री महोदय उभे राहणार झालं म्हटलेलं आहे त्याचे आकृतीबंध बदलवला आणि क्वालिफिकेशन तुम्ही बदलवता किंवा नवीन आर त्याचे तयार करता, तर या ठिकाणी पूर्वी झालेल्या नियुक्त्याला हे तुमचे शैक्षणिक पात्रतेचे आर लागू होणार नाही। त्या आरच्या अगोदर ज्या नियुक्त्या झाल्या असेल पूर्वीच्या नियमानुसार 1981च्या नियमानुसार त्याला आपण शालार्थ आयडी देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। सभापती महोदय, किती तारखा सांगितल्या आणि किती शासन निर्णय झाले नोट करणारा तरी माहिती आहे की नाही माहित नाही। या ठिकाणी तुमच्या कम्प्युटर तुमच्या चिप मध्ये माहिती रजिस्टर सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सर्व सदस्यांकडून जो आला तो म्हणजे ज्या नियुक्त्यांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्यांना शालार्थ आयडी देण्यात आला, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे निश्चितच विहित मार्गाने ज्या नियुक्त्या झाल्या असतील त्यांना सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्काळ आपण त्या ठिकाणी मान्यता ज्या काही झाल्या असतील त्या नंतर 25-26ची संच मान्यता अंतिम झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी देण्याबाबत त्या संदर्भात देखील आपली कारवाई त्या ठिकाणी चालू आहे। दुसरा एक आपण सांगितलं होतं अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला, अल्पसंख्याक शाळेच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी 80% भरण्याची तरतूद त्या ठिकाणी देण्यात आली होती, परंतु त्या काळात भरण्यात आल्या नव्हत्या। आता एकंदरीतच सर्व पदं आपण एकत्रित करून आणि ह्या अर्थता निश्चित करून आणि त्या अर्थता देखील अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये आपण ती निश्चित करू, त्याला मान्यता देऊ।